रत्नागिरीच्या लोटे MIDC मध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे। पुष्कर पेट्रोकेमिकल युनिट नंबर 1 ला ही आग लागल्याचं समजतंय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत, अशी देखील माहिती हाती येते। रत्नागिरीत लोटे MIDC मध्ये पुन्हा एकदा आग लागली आहे। एका केमिकल कंपनीला आग लागलेली आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत असं समजतंय। रत्नागिरीतली ही दृश्य सध्या आपण बघतोय। आगीचे लोळ आणि काळा धूर आभाळात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रतिनिधी समीर जाधव सध्या आपल्याशी जोडले गेलेत। समीर, सध्या नेमकं तिथे काय घडतंय? आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलंय का? लोटे परशुराम MIDC मधील पुष्कर पेट्रोकेमिकल्स मध्ये ही आग लागली आहे। प्राथमिक दृष्ट्या अशी माहिती मिळते की या ठिकाणचा बॉयलरचा स्फोट झालाय आणि ही आग मोठ्या प्रमाणात भडकलेली आहे। चिपळूण नगरपालिका, खेड नगरपालिका आणि लोटे परशुराम इंडस्ट्रीजचा अग्निशमन बंब घटनास्थळी पोहोचलेला आहे आणि आग नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जातोय। अद्याप तरी यामध्ये कोणी जखमी किंवा कोणती हानी झालेली आहे हे पुढे आलेलं नाहीये, कारण मोठ्या प्रमाणात आकाशात धुराचे लोट उठलेले आहेत आणि लोटे MIDC अशा वारंवार घटना घडत आहेत, त्यामुळे हे धोकादायक बनलं आहे। नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती व्यक्त होते आहे। जी समीर, इथे आजूबाजूला रहिवासी सुद्धा काही आहेत का लोक ज्यांना तिथून सुरक्षित जागी हलवणं सध्याच्या क्षणाला महत्त्वाचं ठरेल? सध्या पुष्कर पेट्रोकेमिकलच्या आसपास फारशी वस्ती नाही, पण मागच्या बाजूला लोटे चाळकेवाडी वगैरे हा परिसर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आता काय परिस्थिती आहे ती पाहावी लागेल। पण मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ हे आकाशात जात आहेत आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय। अग्निशमन दलाकडून सध्या कशा पद्धतीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत? आता घटनास्थळी लोटे इंडस्ट्रीचा अग्निशमन बंब आलेला आहे। लवकरच नगरपालिका चिपळूण आणि खेड नगरपालिका यांचा बंब घटनास्थळी पोहोचतोय आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केला जातोय। पावसाचा जोर देखील वाढलेला आहे, त्यामुळे कोणतं केमिकल होतं आणि ते पावसाला कसं रिॲक्ट करतंय यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। जी समीर, धन्यवाद दिलेल्या या तपशिलांसाठी। आपण बघितलं रत्नागिरीमध्ये लोटे MIDC मध्ये एका कंपनीला आग लागली। केमिकल कंपनी ही आहे आणि त्याच्यामुळे ही आग पसरण्याची सुद्धा भीती आहे। आजूबाजूला काही प्रमाणात का होईना काही लोक सुद्धा राहत आहेत, रहिवासी तिथे वस्ती आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा प्रयत्न करणं, स्थानिक प्रशासनाला लवकरात लवकर प्रयत्न करणं फार आवश्यक ठरणार आहे। कशा पद्धतीने अग्निशमन दलाकडून या सगळ्या संदर्भात काम केलं जातंय, तिथल्या लोकांना कसं वाचवलं जातंय, शिवाय केमिकल कंपनी असल्यामुळे काही तिथं जर काम करणारे कामगार असतील ते अडकले असतील तर त्यांना वाचवणं सुद्धा तितकंच जिकिरीचं ठरणार आहे। या सगळ्या घटनेकडे आपलं असंच लक्ष असेल।